मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। आज जे आहे ते 9 जानेवारी आहे आणि गावकरी असतील देशमुख कुटुंबाच्या वतीनं त्यांना न्याय मिळावा यासाठी लढा सुरू आहे। आणि आज जे आहे ते राज्यभरातील ग्रामपंचायतीने कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। आता आपण मस्साजोग येथील ग्रामपंचायतीच्या समोर आहे। आपण जर बघितलं तर ही सर्व गावकरी मंडळी मस्साजोगचे ग्रामपंचायत सदस्य एकत्र जमलेत आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्यावा अशी मागणी या सर्व जे आहे ते गावकऱ्यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्थानिक गावकरी त्याचबरोबर जे आहे ते स्थानिक ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। मला सांगा, सरपंच संतोष देशमुख या गावचे सरपंच होते आणि 9 डिसेंबर रोजी त्याची हत्या झाली। तब्बल 1 महिना उलटून गेला आहे। गावकरी म्हणून काय वाटतं? पोलीस प्रशासन आजपर्यंत जे काम करत आहे ते आमचं असं मत आहे, त्यांचा म्हणजे त्यांची प्रोसेस योग्य दिशेने चालू आहे, पण त्याला असा वेग नाही। 1 महिन्यामध्ये अजून बी एक आरोपी सापडलेला नाही। आमचं गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की जर आरोपी जर अजून सापडत नसेल तर पोलीस त्याच्यानंतर तपास कधी करणार, चार्जशीट कधी दाखल करणार आणि ह्या आरोपींना फाशी कधी होणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार, एवढे दमानं चालू आहे। अजून मोबाईल कोणाचा सापडत नाही, आरोपी सापडत नाहीत। नेमकं ह्याच्या तपासामध्ये हा तपास कुठपर्यंत आला आहे हे पोलीस प्रशासन CID किंवा SIT वाले समोर येऊन सांगत नाही की आमचा तपास इथपर्यंत आला आहे, हे झालं आहे, म्हणजे कुठलीच माहिती बाहेर मिळत नाही। आमची पोलीस प्रशासनाला विनंती तर लवकरात लवकर त्यांनी ह्या गोष्टी तपास पूर्ण करून स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देऊन त्यांना व गावकऱ्यांना न्याय द्यावा। तुम्हाला असं वाटतं का की तपास यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे किंवा अजूनही कोणते यातले मास्टरमाइंड अटक झाले पाहिजे? पोलीस यंत्रणेवर दबाव आहे हे स्पष्ट कळत आहे। पोलीस यंत्रणेवर दबाव जर नसता तर मध्ये जे आरोपी त्यांना VIP ट्रीटमेंट देणं किंवा आरोपी न सापडणं किंवा जे आरोपीला मदत करतात ते लोक अजून बाहेरच आहेत ना। मग ही कशामुळे? बरं, ज्या वेळेस म्हणजे जी 120B कलम आहे त्याच्यामध्ये काय आहे, गुन्हा करणारा आणि गुन्ह्यामध्ये जी मदत करणारा हे संघटित गुन्हा केला म्हणून त्याला त्याच्यामध्ये घेतलं जातं। मग 120B मध्ये ज्यांनी समजा पळवून जायला मदत केली, ज्यांनी त्यांना पैसे पुरविले किंवा ज्यांनी अजून कोणत्या प्रकारे मदत केली हे लोक त्यात काय येत नाहीत? निश्चितच तपास यंत्रणेवर दबाव असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। काय नाव आहे? तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात, तुम्ही संतोष देशमुख यांच्यासोबत काम केलं आहे, आज त्यांच्या हत्येला 1 महिना झाला आहे। मी ग्रामपंचायत सदस्य दिलीप मुंडे, आज 20 वर्ष त्याच्यासोबत मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे। पण ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशीपासून आमची ग्रामपंचायत बंदच आहे। पण ही सर्व सरपंच संघटनेने आज महाराष्ट्रामध्ये 3 दिवसीय संप पुकारलेला आहे। त्या संपर्कामध्ये आम्ही पूर्ण निषेधार्थ आमची पण ग्रामपंचायत आम्ही बंद ठेवत आहोत। त्या तरी त्यांच्या ह्या पाठिंब्याला आम्ही असंच पाठिंबा देऊ या पुढील बी काळात आणि आमच्या संतोष अण्णाला न्याय मिळावा यासाठी आम्ही ह्या प्रयत्न आमचा चालू राहील। काय सांगाल, काय नाव आहे? तुम्ही त्यांच्यासोबत होतात, काय आठवणी त्यांच्या? ते जाऊन आज 1 महिना झाले, गावाच्या विकासासाठी त्यांनी चालना देण्याचा प्रयत्न केला होता, आता ते नाही आहेत। आज संतोष अण्णा देशमुख आज 1 महिना झालं आज आमच्यातनं निघून गेलेले आहेत। सलग ते 3 टर्म सरपंच असताना मी त्यांच्यासोबत 2 टर्म काम करत आहे। अण्णा आम्ही विरोधी बाकाव असताना सुद्धा आम्ही विरोधी आहेत का सत्तेत आहेत हे आम्हाला ते गावकऱ्याला त्यांना कळूनच दिलेलं नव्हतं की पूर्ण गाव विकास करताना सगळ्याला सोबत घेऊन करायचे, गावाला सगळ्यांना विचारात घेऊन काम करायचे। आणि आज ते आमच्यातनं निघून गेलेलं असताना सुद्धा पोलीस प्रशासनानं आणखीन त्यांना एक आरोपीला जे त्यांना कोणी कारस्थानमध्ये मदत केलेली आहे, समजा पळून जाण्यासाठी असेल, अगर आरोपी पकडण्यासाठी जी मदत करते त्यांना आणखीन पोलीस प्रशासनानं ताब्यात घेतलेलं नाही। तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्य आहात, तर ग्रामपंचायतमध्ये तुम्ही त्यांच्या सोबत होते की विरोधात होते? नाही, मी त्यांच्या विरोधात होतो, पण आम्हाला ते विरोध असल्यासारखं कधी कळूनच दिलं नाही त्यांना। काम करताना सोबत घेऊनच काम करायचं आम्हाला। निश्चितच हे संतोष देशमुख यांच्या पॅनलच्या विरोधातले ग्रामपंचायत सदस्य होते। मात्र असं असलं तरी संतोष देशमुख यांचे काम करण्याची पद्धत वेगळी होती, ते आम्हाला सोबत घेऊन काम करायचे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्यात। दुसरे ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहेत, तर काय नाव आहे? काय नाव आहे? आज महिना झाला। राजूभाऊ देशमुख सतीश राजूभाऊ माझं नाव आहे। मी ग्रामपंचायत सदस्य आहे। जवळपास 10 वर्ष सरपंचासोबत आम्ही काम करत आहोत। विरोधक असू कुणी असू सगळ्याला सोबत घेऊन काम करणारा माणूस होता।
आणि हत्या होऊन त्यांच्या कुटुंबाचं नुकसान झालं नाही, अख्ख्या गावाचं नुकसान झालेलं आहे. आज आम्ही अंधारामध्ये आमचं भविष्य आहे, सर्व सदस्याचं समजा, गाववाल्याचं समजा, असा माणूस होणार नाही. आणि आता हत्याकांड झालेला आहे आणि शासन ते कारवाई करते, पण जरा दिरंगाळीने काम करायला शासन. हे जे आता केज तालुक्यामधले जे सहकारी त्यांना जे पळून जायला करणारे आहेत, डॉक्टर वायबासे हे ते काय आहेत ते, त्यांना सध्या अटक झालेली पाहिजे या प्रकरणात, असं आमचं म्हणणं आहे. बरं, तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले, 10 वर्ष त्यांच्यासोबत होतं. संतोष देशमुख यांनी गावासाठी काय कामं केली? कामं भरपूर केले, स्वच्छतेचं असेल, पुन्हा कामं असंख्य सांगाजोगे नाही ते. सध्या भरपूर कामं गावामध्ये येऊन तुम्ही बघा, सगळेच रस्ते बघा, नाल्या बघा, पाण्याचं काम, जलसिंचनाचं काम बघा, सगळ्या अडीअडचणी अशा घरकुल प्रत्येक सर्वसामान्यापासून पोहोच केलेल्या शासनाची योजना, कुठली बी योजना असू द्या. काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत गावात. काका काय नाव आहे? संतोष देशमुख यांचं काम तुम्ही जवळून पाहिला, संतोष देशमुख लहान असतानाही तुम्ही पाहिलेत, कसं होतं त्याचा एकंदर स्वभाव, कसं असायचं त्यांचं गावासोबतचं वागणं, हे बोलणं? संतोष देशमुखाचं हे लहानपणापासूनचं, ते इथले रहिवासी नव्हते, बार्शीचे रहिवासी होते. त्यांचे मामा गोकुळराव देशमुख, तिथं काहीच जमीन राहिली नाही. नंतर गोकुळराव देशमुख आणि मी स्वतः आणि एक शिंदेचे जे त्यांचे मित्र, असे आम्ही दोघा तिघांनी जाऊन तिथं त्याची राहिलेली जमीन विक्री केली आणि ते जे आलेले पैसे आणि सरपंचाने मदत करून घातलेल्या पैशामध्ये इथं त्यांना 22 एकर जमीन घेतली. असं आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांच्या अगदी मित्रभाषा आणि अतिशय गोड बोलणारे असे होते. आणि मागील 9 डिसेंबरला इथला सौर पॅनल आहे, त्या सौर पॅनलवर खंडणी प्रकरणावरून संतोष देशमुखची 9 डिसेंबरला हत्या झाली. आणि इतकं झालं असताना जे हे खंडणीमधले जे आरोपी आहेत त्यांच्यावर अद्याप 302चा गुन्हा नोंद झालेला नाही. संदर्भ अगदी नेमका त्यांचा हत्या होण्याशी तोच लागतो. म्हणून त्या दोघांचे जे खंडणीमध्ये होते त्यांचा 302मध्ये प्रवेश व्हावा, त्यांचा समावेश व्हावा आणि त्यांच्यावर 302 खाली गुन्हा नोंदवावा त्या दोघांवर. आणि दुसरी गोष्ट अशी की ते वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करणारे जी माणसं होते त्यांचासुद्धा शोध घेण्यात यावा. उदाहरणार्थ वायबशी आणि इतर कोण जर असतील डॉक्टर, आणि त्यांनासुद्धा आरोपी करून त्यांनाही करावं. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि वाल्मिक कराड जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात आहेत, असा आरोप जे आहे ते सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, जितेंद्र रावळ असतील, अनेकांनी केला. गावकऱ्यांना काय वाटतं, वाल्मिक कराड हत्या प्रकरणात असते? हो, निश्चितच अगदी. कारण खंडणी प्रकरणामध्ये त्यांचा भागच होता. खंडणी प्रकरणामुळेच हत्या झाली. विशेष म्हणजे निमित्त तेच झालं की खंडणी प्रकरणामुळेच हत्या त्यांची झाली. म्हणून ते वाल्मिक कराड आणि दुसरा कोण आहे तो चाटे, तो त्याच्यामध्ये 302 खाली आलेच पाहिजेत आणि गुन्हा नोंदवला पाहिजे त्याखाली. आणि त्यांना त्याप्रमाणे फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांनासुद्धा, इतर आरोपीबरोबर. एवढे ते गुन्हेगार आहेत. हां, निश्चित. आपण काय सांगाल, काय वाटतं आज 1 महिना होऊन गेला? 1 महिना होऊन जेणेकरून काल परवा माणूस गेलाय का आहे का नाही हे पण लक्षात येत नाही. आज आम्ही मानू शकत नाहीत गेलेत असं. अन्य समाजाला जास्त सांभाळून घेत होते. 2002ला दलित सुवर्ण दंगल झाली, त्यापासून यांचा सरपंच पदाचा कारभार, राजकारणात येणं, अन्य जास्त करून त्यांचं दलित अल्पसंख्याक यांच्यावर जास्त लक्ष असायचं. जेणेकरून आम्ही कधी काही म्हणलं तर म्हणायचे तुम्ही पाहुणे, तुमचा भावकी मोठी, तुमच्या आश्रयाने आम्ही इथं राहतो. त्यांना सांभाळून घेण्याचे वेळ त्यांचा जास्त भर होता. आणि त्यांची हत्या होता असताना फक्त दलित समाजाच्या मुलामुळं हत्या झाली. आम्ही असा निरोप दिला तर तुम्ही हत्या झाली म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी गेलते, त्यांना वाचवण्यासाठी, त्यांचे भांडणं सोडविण्यासाठी गेलते. आणि ते त्यांना मारहाण आधी झाली. त्यांना मारहाण झाल्यावर त्यांनी 1-2 चापटा काहीतरी उगारलेल्या दिसल्या. त्यावेळेस बऱ्याच जणाला फोन आला, पण सरपंच गेलेत, नको आपण जायचं या उद्देशाने आम्ही गावकरी काही ते गेलो नाहीत. ठराविक काही मंडळी होती आणि ते आम्हाला आमच्यापेक्षा त्यांचा जास्त बौद्ध, दलित यांच्यावर, अल्पसंख्याक यांना सांभाळून घेण्यावर भर जास्त होता. निश्चितच आपण जर बघितलं तर हे सर्व मसाजोगचे ग्रामस्थ होते, यातले काही ग्रामपंचायत सदस्य होते. संतोष देशमुख यांनी गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी मोठं काम केले. आता जे आहे ते एक आरोपीला अटक करून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सहकार्य करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यावं, त्यांच्यावर 302चा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. आणि ज्या पद्धतीनं खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हेही संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात सहभागी आहेत असंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन सुशांतसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.